तर गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजे 5 सकाळचे 11 आणि मंडळी आता इकडं शेताकडे आलो आम्ही पुन्हा एकदा. आणि मंडळी आज एकटाच आहे मी इकडे शेताकडे. काल आपण काही व्हिडिओ केला नाही, म्हणजे कसं आहे काल व्हिडिओ बनत होता मात्र काय तेवढा काही इंटरेस्ट नव्हता काल व्हिडिओ बनवायला. आणि मंडळी आता इकडं शेळी आणला आपण चालायलाच आणि छोटा डॉन पण आज छोटा डॉन इकडे भात खाला. इकडं आता शेळी जरा चर लागली बरीच, म्हणजे एक दोन दिवस का चरली नाही पण आता बरीच चर लागली समजा शेळी त्याच्यानं. तर चला मग काय ते करू आज आपण आहे का नाही. तर आज कापूस यायचाच आपल्याला, पण घरी जरा बारगाव गेलाच आहे बाबा आणि आपली कस्तुरी गेली समजा त्याच्या संग. त्याच्यानं आपल्याला जर जमलं तर मग पाहू ते जर लवकर आली तर कापूस यायला. म्हणजे कसं आहे पुन्हा कापूस फुटला बा तशाला तसाच का नाही जास्त फुटलाच. तर मग पाहू जर आज जर जमलं तर मग कापूस यायचं, नाही तर मग उद्या द्यायचा लागला कापूस का नाही. तर मग चला मग काय आपण आता शेळी चालू मग. तर चला तर मंडळी पाहायचं तशी ही शेळी आता मस्त चर लागली. तर आता पाला गेला तेवढं का तिला माहीत नाही का कोणता खावा म्हणून, तर कोणतं गवत खायला लागली. आणि जे समजा चांगलं गवत असतं खायला समजा शेळीला ते खायला झाली कोणतं गवत खायला देड्याने पाय इकडं. आता याला बांधायला समजा बरंच गवत आहे खायला ते समजा कावा 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 का समजा कुठं कुठं इकडं. आणि ही तशी आपला छोटा डॉन आहे. छोटा डॉन काय करायला लागून इकडं याला मस्तपैकी बांधून आला वावरात इकडे. आता या तुरीला मस्तपैकी शेंगा आल्यात पा नि बरं व्हायला कोडवर शेंगा पाय इकडं शेंगा लागले आले पाय मस्त तुरी आपली फवारली आम्ही त्या दिवशी. तरी 4-5 दिवस झाले पा फवारून पाय तूर. तर मंडळी आता 1:30 वाजले पहा दुपारचे. आणि मंडळी आता शेळ चालली पहा. तर शेळ पाहता म्हणजे मागे यायला इकडं बाई इकडं. तिला आता जास्त करून धरायचं काम नाही, म्हणजे कसं आहे ते पहिल्यापासून मागे येते माणसाच्या त्यानं. तर मंडळी आता काय करू आता आपण जेवण करू पहा. आता लागली पहा मला भूक. तर आज मी समजा आता भाकरी संग आणले 5 गोबीची भाजी आणली पानगोबीची भाजी आणि ठेचा आणला मस्तपैकी लाल मिरच्याचा आणि जरा चिवडा आणि त्यात शंकरपाळी आणली बस तेवढंच आहे. तर मग चला मग जेवण घेऊन करू आणि पुन्हा मग जरा शेळी चालू आपण आहे का ना. ते शेपटाड पण आहे ना कसं आहे जरासं चरत नाही बरोबर का ना. आणि मी बसलो की सावलीला ही पण सगळं बसती चरा सोडून का नाही. तर मग चला मग जातो खोप्याकडं आपल्या मळ्याकडं बाजारपासून मस्त जेवण घेऊन करू आता चला. तर मंडळी आता जेवण घेऊन झालं पाहता मग. आणि मंडळी आता इथं शेळी चालवलं बा मी ते सावलीला बसून. शेळी चरायली आता इथं तुझ्या वेळी बसलो मी मस्तपैकी सावलीत. आणि मंडळी आता तुम्हाला शेळी आता दाखवतात चरतानी का थांबायची का चरायची मस्तपैकी आता पाहते. तर मंडळी पाहिजे ही शेळी आता आपली चरायली पाहिजे मस्तपैकी. या याच्या त्या गवतात चारा येतं मस्तपैकी सगळं गवत खाली. तर मंडळी पाहिजे ही शेळी आज मस्त चरायली पहा मस्त गवत खाली आज पाही. पण जास्त करून जोर अजून पण तुरीवरच जास्त यायचा तुरी कापसीवरच पाहिजे. तर मंडळी खरं म्हणलं आता तुम्हाला एक सांगायचं खरं म्हणलं तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि खुशीखबर आहे. खरं म्हणलं तर ती खुशखबर नेमकी काय तुम्हाला सांगतो होता मी. तर मंडळी आपलं एक सिलेक्शन झालं का कार्यक्रमामध्ये, त्यामुळं आपल्याला जायचं पहा नागपूरला. तर नागपूरला मंडळी आपल्याला जायचं पहा 12 तारखेला 13 तारखेला कार्यक्रम आहे 13 ते 15 तारखेपर्यंत. तर मंडळी 13 ते 15 तारखेपर्यंत आपण समजा नागपूरला जाणार आहे कार्यक्रमाला. तर ते कार्यक्रम काय आहे तुम्हाला सांगतो मी. तर कार्यक्रम आहे पहा भगवान बिरसा मुंडा कला संघामध्ये आपली निवड झाली तिथं त्या कार्यक्रमात. तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे बोलवलं बा. तर आपल्याला जायचं पहा 12 तारखेला ते 13 तारखेला आपल्या होते हजराच आहे कार्यक्रमात. तर मंडळी आता आपल्याला समजा त्याने फोन केला होता, म्हणजे आता म्हणजे जायला 2-3 दिवस झाले पहा फोन केला आपल्याला. तर तुम्हाला सांगणार होतो मी अगोदरच की आपल्याला समजा जायचं आहे पण नागपूरला.
तर मी म्हणलं जरा मग सांगा तुम्हाला हा का नाही. हे सगळं सिलेक्शन झाल्यावर तर आपल्याला समजा सिलेक्शन झालं त्याची आपली समजा निवड झाली त्याची, तर आपल्याला फोन केला तर आहे ना की समजा तुम्ही सिलेक्शन झाले म्हणून, तर राहायचं घ्यायचं सगळं खर्च सगळं त्याचाच आहे, याचा जायचा सगळा खर्च त्याचाच आहे. तर आपल्याला कोणाला तरी घेऊन जावं लागला तिथं पुढं हा ना, म्हणजे नागपूरला. म्हणजे कसं आहे नागपूर आपल्यासाठी समजा नवीन शहर आहे, आपल्याला तेव्हा काय एवढं माहीत नाही काय नाही त्याच्यानं. तर मग चला मग कोणतरी पाहू पण हा का नाही, कोण सांगायचं असेल तर तुम्हाला सांगू पुढच्या वेळेस कोण येणार कोण नाही म्हणून हा नाही. तर रामराम मंडळी, आता पुन्हा एकदा इकडे आपण शेताकडे आलो पहा. आज आपला दुसरा दिवस आहे व्हिडिओचा, काल आपण काय व्हिडिओ काय एंड केला नव्हता. आणि मंडळी आज इकडं पहा पुन्हा एकदा आपण आज शेळी चालवली इकडं का नाही. तर मंडळी आता आपले फक्त 2 दिवस राहील समजा आपल्याला नागपूरला जायचं. समजा आज किती 10 तारीख आहे, 11 आणि 12 समजा 2 दिवस राहील. 12 तारीख आपल्याला निघायचं समजा, म्हणजे एकच दिवस राहिला बहुतेक उद्याचाच हा का नाही, म्हणजे परवा दिवशी तर आपलं निघायचंच आहे बहुतेक 12ला. तर मंडळी अजून तेवढं काही डिक्लेअर झालं नाही आपलं. तर मंडळी आपल्याला सांगा समजा कोण येणार आहे कोण नाही तेवढं डिक्लेअर झालं नाही, तरी आपण प्रयत्न करायला बघ कोणाला यावं कोणाला नाही म्हणून. म्हणजे मी बरं जणांना विचारलं होतं संघ येतं का म्हणून, पण तसं संघ यायला तयार कुच राहिलं नाही. तर पाहू आपण समजा का ना, कोणाला जर न्यायला जर जमलं तर जाऊ, नंतर पाहू पुढचं समजा काय जर भविष्यात जर असलं तर का ते करू आपण. तर मग चला मग काहीतरी करू आज का नाही. एक तर शेळी चारच काम आपल्यालाच का नाही, आणि दुसरे काम आहे आपल्याला कोणतं तरी पाहू मग. तर दुसरे कोणतं काम म्हणजे लागतं का आपलं ते पाहू आपण का नाही. दुसरं काम तर काय नाही, आपल्या फक्त कापूस द्यायचाच होता. पण ते आई बाबा गेलाच बाजाराला, म्हणजे भाजी काय गेल्यास म्हणजे बिटून भाजी घ्यायला तर ते काय पाच का नाही. तर इथं आपला छोटा डॉन आहे, छोटा डॉन बसता मळ्यावर आणि तर शेळी चारली आपली मस्तपैकी. तर मंडळी पाहिजे तशी इथं शेळी चारली आता, आणि पाहिजे तशी शेजारच्या वारामध्ये किती कापूस फुटला पहा. हे असला नाही अजून नाही कावणीचं नाही तेवढं मला माहीत नाही पाहिजे. आणि इथं ही शेळी चारली तशी, आणि इकडं आपला छोटा डॉन बसता मळ्यावर हे पाहिजे तशी इथं पहा. तर मंडळी वाडको छोट्या डॉन एवढा पोळला आला की लय पोळला हवा, आणि काढून पोळला आला तर बसा तुम्ही. ते छोट्या डॉनच्या कानाला झाली पाहिजे जखम, ते जखम कायची झाली काय तेवढं मला माहीत नाही. म्हणजे बहुतेक त्याला दुसऱ्या कुत्र्याला मारायला काढून त्याला ते डसलं काढून समजा ते कुत्रे झालं काना घेण्याला. तर त्याच्यावर मी पेट्रोल टाकलं बा. म्हणजे कसं आहे पेट्रोल जखम जर लवकर पेट्रोल होती, पेट्रोल टाकलं एवढं पळा कुत्रं म्हणजे आपला छोटा डॉन ते पळा. म्हणजे कसं जर आग होती त्याची का नाही पेट्रोलमुळं, पण एवढं की जखम लवकर भरत असते बा पेट्रोलनं कारण एकदा 2दा टाकलं ना लवकर बरी होती पेट्रोलनं. तर आता आपण जर पेट्रोल टाकलं त्याच्या कानावर मस्त पडलं आलं सगळ्या वावरानं का नाही. तर मग पाहू पण आता का जर त्याची जर जखम जर झाली समजा बरी तर पाहू, नाही तर आपण डॉक्टरला बोलू समजा का नाही. तर डॉक्टर बोलावते मग असं जखम बरी करायला. पाहू मग पुढच्या पुढे आहे का नाही. मेन म्हणजे कसं आहे त्या छोट्या डॉची जखम बरी होऊन जरा जरुरी राहिले का नाही त्यानं. चला मग मंडळी आता आपण काय करू आता व्हिडिओ इथे चेंज करू. जर आता तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आता नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मग चला नवीन व्हिडिओ भेटू. तर परत व्हिडिओचा आनंद घ्या. गुड बाय.